जुलै 2023 मध्ये अशाच गुन्ह्यात अटक झाल्यानंतरही नूतनने तिचा पती सचिन मनोहर कालसर्प यांच्या मदतीने वेश्या व्यवसाय रॅकेट चालवले। तिच्या सुटकेनंतर तिने आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना लक्ष्य करून त्यांना वेश्या व्यवसायात भाग पाडण्याचा बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा सुरू केला। नूतन विरुद्ध पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ती सध्या पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी वाठोडा पोलीस ठाणे कोठडीत आहे। सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा नागपूर शहर आमचं हे जे गुन्हे शाखेचा विभाग आहे याला माहिती मिळाली होती की खरबी रोड वाटोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साईबाबा नगर आहे। तिथे एका फ्लॅटमध्ये अनैतिक मानवी व्यापार अंतर्गत जे आपण गुन्हे दाखल करतो पिटा अंतर्गत, तर तशा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे पंचासह आमची जी सामाजिक सुरक्षा विभागाची जी टीम आहे त्या टीमनं त्या ठिकाणी जाऊन छापा घातला असता त्या ठिकाणी सदर तशी घटना घडत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्याच्यावरून त्या ठिकाणी जो मुख्य आरोपी होता नूतन काळसर्पे याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधला एक आरोपी अजून वॉन्टेड आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन पीडित ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा आपण हे करून त्यांच्यावर सुद्धा पुढील कारवाई करण्यात आलेली आहे।